कारण आता डान्स बारला परवानगी आहे, दारूच्या दुकानाला परवानगी आहे, पार्ट्याला परवानगी आहे, लग्नाला परवानगी आहे, जिकडे जाईल तिकडे परवानगी आहे, फक्त कीर्तनाला तेवढी शासनाची परवानगी नाही. कारण कोरोना सज्जन आहे तो फक्त कीर्तनातच येतो, तो दुसरीकडे जात नाही महाराज, आहे की नाही? अशी परिस्थिती झालेली आहे की नाही. पण आता असं आहे ना, ह्या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे. चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं, नाही तर बंद पडतं. पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती बिचाऱ्यांनी, जाता जाईना. मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीनसारखं चपट होत नाही तवरक हे काय जात नाही. पण या कोरोनाने एक चांगलं केलं अनिल महाराज, बायकोला कळायचंच बंद झालं वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो. एवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला. काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या ना महाराज, आहे की नाही? ज्याला कधी परिवाराला वेळ देता येत नव्हता त्याला फुल टाइम परिवाराला वेळ देता आला. टायमावर जेवण भेटलं, कशामुळं? बोला ना, कोरोनामुळं. पाहिजे तेवढी झोप मिळाली, कशामुळं? कोरोनामुळं. 6 महिन्याचं राशन, खाल्ल्याला जागा. 6 महिन्याचं राशन फुकट मिळालं, कशामुळं? कोरोनामुळं. ऐका, ज्याला मुलीचं लग्न करायचं होतं, एकरभर विकायची येळ येत होती, ते पैसे वाचले, कशामुळं? कोरोनामुळं. एखाद्याच्या पोरीला भांडं द्यायचं 10-20 हजाराचं, ते पैसे वाचले, कशामुळं? कोरोनामुळं. कमी माणसात लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं. बिना जेवणाचं लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं. बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं. बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं. बिना बँडचं लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं. बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं. ऐका बरं लक्ष देऊन महाराज, लग्नात जी टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली, कशामुळं? कोरोनामुळं. चान्सच मिळाला नाही. जी वरमाई म्हणायची मला कुलडई नाही पापड नाही, तिचा घरीच पापड झाला, तिला झटका हाणायचं कामच राहिले नाही, कशामुळं? कोरोनामुळं. जे जास्त हवेत होतं त्याला जमिनीवर कोण आणलं असेल तर कोरोनानं आणलं महाराज. ऐका बरं, जे मुंबई पुण्याला साहेब होतं ते लॉकडाऊनमध्ये गावात आलं, त्याला वाटलं आपल्याला गावात जायला कोण अडवतं, गावातलं फाटकं बी म्हणे 14 दिवस वावरात. साहेब असाल मुंबईचे, इथं जमत नाही महाराज. तेव्हा नशेच गेली माणसाची. हे कोरोनामुळं कळलं. जे 8 दिवसाला आजारी पडायचं त्याचा तर दवाखानाच बंद झाला. पोरगं म्हणे बाबा तुम्ही आजारी पडायचे, आता बरं वाटतं, आता काय त्याला माहीत, आता दवाखान्यात नाव काढाय 14 दिवसाचा मुक्काम तिकडचे, त्याचा दवाखानाच बंद झाला कोरोनामुळं. घरच्या अन्नाची किंमत कळाली कोरोनामुळं. ऐका, परिवाराची किंमत कळाली कोरोनामुळं. आपल्या माणसाची गरज किती आहे हे कळालं कोरोनामुळं. अरे या जगातल्या सगळ्या नोकऱ्या, सगळे व्यवसाय बंद पडू शकतात, परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते ही किंमत कळाली कोरोनामुळं कळाली महाराज. सगळं थांबलं तर चालेल पण शेतकरी थांबला तर जग उपवाशी मरल ही किंमत कळाली कोरोनामुळं कळाली. ज्यानं कधी मुंबई पुण्याचं घर मायबापाला दाखवलं नाही त्या पोराला गावात घेण्यासाठी मायबापानं गावासोबत वैर पत्कारलं, तेव्हा मायबापाची किंमत कळाली कोरोनामुळं. लक्षात ठेवा, अनेक गोष्टी कोरोनानं आपल्याला शिकून दिल्या महाराज. ऐका, मंदिरं बंद असल्यानंतर किती वेदना होतात, त्या दर्शनाची मानवी जीवनाला किती गरज आहे, त्या देवाची किंमत कळाली कोरोनामुळं. वारी नसल्यानंतर वारकऱ्याला किती वेदना होतात, त्या वारीची किंमत कळाली कोरोनामुळं. ऐका, बऱ्याच गोष्टी कोरोनानं आपल्याला कळून दिल्या. बरं, आता या कोरोनावर लस आली महाराज, पण ही लस आल्या आल्या पहिल्यांदा गावातल्या काड्या करणार राहील द्या. म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित. याच्यापेक्षा वेगळं काय सांगता येणार आहे? एवढा चांगला सप्ताह चालल्यावर काय सर्वांनाच बरं वाटतं का? अजिबात नाही महाराज. मांजर आडवी गेलीत लोक म्हणतात काम होत नाही. मी म्हणतो 10 मांजरी आडव्या जाऊ त्या गॅरंटीन काम होईल, पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो. मांजरीपेक्षा बेकार अवलाद हे बघा हे. म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलो पाहिजे, याला कर्म म्हणतात. ते कर्म केलं छत्रपती शिवाजी महाराजांना, म्हणून अरबी समुद्रात सुद्धा स्मारक उभं राहत आहे. काय ताकद आहे शिवाजी नावातली एका वाक्यात सांगतो ऐका. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती. एक म्हणे महाराज कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलतात. शिवाजी महाराज काय देव होते का? त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगू शकतो. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल ते उपकार राजांचे. अरे बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एकच राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून म्हणतात एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर,
माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. त्या राजानं आपल्यासाठी करून ठेवलंय महाराज, म्हणून आज आपल्याला हे कीर्तन करता यायला लागलं. लक्षात ठेवा बरं का. म्हणून उपकार आहेत शिवाजी महाराजांचे, जिजाऊ आईसाहेबांना राजांवर संस्कार टाकले, म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला मिळाले. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे, पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हेच उद्याचं भवितव्य. हे पोर गावातले आहेत का, कुठले? यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. महाराज याच लाईनीत काही वर्षापूर्वी मी उभा होतो आणि त्याच लाईनीतून मी आज इथं आलोय. अरे अवघ्या महाराष्ट्र नाही तर 4-5 राज्यात मी आज कीर्तन करतोय. हे केवळ संस्कारानं घडलं. म्हणून माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. कळतं का माझं बोलणं? म्हणून आपल्या लेकरांवर आपण चांगले संस्कार टाका. जब अनाज खत्म होता है तो इंसान मरते है, लेकिन संस्कार खत्म हो जाते हैं तो इंसानियत मरती है. अन्न संपलं तर माणसं मरतील, पण संस्कार संपले तर माणुसकी संपून जाईल. म्हणून आपल्या लेकरांवर आपण चांगले संस्कार टाका. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. व्यसनापासून दूर रहा. आनंदी जगा. टेंशन घेऊन जगू नका महाराज. विपत्ति का जीवन में आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन उस विपत्ति में भी मुस्कुराती हुई जीना ये आर्ट ऑफ लाइफ है. संकट येत राहतात, त्याला हसत मुखानं सामोरं जाऊन आपलं जीवन यशस्वी करणं ही जीवन जगण्याची कला असते. आर्ट ऑफ लाईफ, आर्ट ऑफ लिव्हिंग. लक्षात ठेवा. जीवनात आलं कधी सुख तर मिठाई समजून खा, आणि आलं कधी दुःख तर दवाई समजून खा. बिना दुखवास के जीवन में कभी सुखवास नहीं आता है. पाण्याशिवाय अन्न पचत नाही आणि दुःखाशिवाय सुख पचत नाही. म्हणून असे दुःखाचे दिवस गेल्याच्या नंतर सुखाची किंमत कळते. म्हणून टेन्शन घेऊन जगू नका. आपल्या सीमेवरचे जवान आपल्यासाठी मरतात, कधी त्यांची आठवण काढा. महाराजांनी मला विनंती केली मिलिटरीबद्दल बोलायची, पण वेळ संपत आला, संपलेलाच आहे की नाही. आणि एवढं सांगून माझं होणार नाही. पण एकच सांगेल, पुलवामाचा हल्ला झाला होता, बरोबर आहे ना? पुलवामाचा हल्ला झाला होता. अनेक जवान आपल्या भारताचे त्यामध्ये शहीद झाले. मिलिटरीबद्दल मी भरपूर वेळेस बोललेलो आहे. यूट्यूबला आपण कदाचित तो प्रसंग ऐकलेला असेल नसेल मला माहिती नाही. पण एकच सांगेल, झोपता वेळेस 2 माणसाची आठवण काढून झोपा. पहिली आठवण ठेवा ज्याच्यामुळे 2 टायमाचं अन्न आपल्याला खायला मिळतो, तो शेतकरी. आणि दुसरी आठवण ठेवा ज्याच्यामुळे घरात आपण सुखानं रात्रभर झोपलेले आहोत, तो भारताचा सैनिक. आज आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं तर पटकन लोक त्या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करतील. आपला महाराष्ट्र मिळाल्यानंतर आपला जिल्हा, आपला तालुका, आपलं गाव त्या भारताच्या नकाशावर शोधून काढल्याशिवाय तो नकाशा खाली ठेवणार नाही. पण एखाद्या मिलिटरीवाल्याची बायको जेव्हा भारताच्या नकाशाकडे पाहते ना, ती महाराष्ट्र नाही पाहत, तालुका नाही पाहत, जिल्हा नाही पाहत, गाव नाही पाहत. मग काय पाहते? माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे आणि कोणत्या बॉर्डरवर उभा राहून देशाची सेवा करतोय. मिलिटरीवाल्याची बायको एवढंच पाहते. महाराज काय करते दादा मिलिटरीवाल्याची बायको? ऐका. कर्नल संतोष महाडिक या भारतासाठी शहीद झाल्याच्या नंतर संतोष महाडिकांची पत्नी स्वाती महाडिकांनी शपथ घेतली, माझ्या पतीचं प्रेम माझ्यापेक्षाही या देशावर आणि वर्दीवर जास्त होतं, आणि या देशाची सेवा करत असताना माझ्या पतीनं देहाचं बलिदान दिलं, पण माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलिटरीमध्ये जाऊन पूर्ण करणार. म्हणून स्वाती महाडिकांनी मिलिटरी जॉईन केली. आज ही आपल्या देशाची पत्नी करते. म्हणून आपण सुरक्षित आहे. जेवढ्या सैनिकाचा त्याग आहे त्याबरोबर त्याच्या परिवाराचा सुद्धा या देशासाठी त्याग आहे महाराज. म्हणून एकच सांगेल, बघा या लक्षात ठेवा, आज जास्तीत जास्त मिलिटरीमध्ये पोरं जर कोणाचे असतील ना तर फक्त गरिबाचे आणि शेतकऱ्याचे आहेत. आज 99% मुलं गरिबाचे आणि शेतकऱ्याचेच मिलिटरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण शोकांतिका अशी आहे ना, त्या शेतकऱ्याला शेतात फाशी घेऊन मरायची वेळ येते आणि त्याच्या पोराला सीमेवर गोळी खाऊन मरायची वेळ येते. ही शोकांतिका आज या देशाची आहे. एका गरीब घरचा पोरगा मिलिटरीत गेला होता. गेल्या वर्षी पुलवामाचा हल्ला झाला होता. तो दिवस आजचा आहे बरं का.
संजय राठोड, आमच्या जवळचा पांगरमलचा संजय राठोड हा जवान तो शहीद झाला. आज त्याच्या अनेक ठिकाणी बोर्ड बॅनर लावलेले दिसले मला. पण एकच सांगेल दादा हो, ते आपल्यासाठी मरतात, आपण कधीतरी त्यांची आठवण काढा. एका गरीब घरचा पोरगा मिलिटरीत गेला होता. मी तर म्हणतो एका गरीब घरचा नाही, जास्तीत जास्त गरीब घरचे पोरच मिलिटरीत आहेत महाराज. मिलिटरीत गेला, 6 महिने मिलिटरीत जाऊन झाले, पण सुट्टी मिळाली नाही. एकच नोकरी अशी आहे तिथं सुट्टीची स्वतःच्या मनावर तरतूद नाही, ती मिलिटरीवाल्यांची आहे. दिवाळी जवळ आली आणि आईला क्षणाक्षणाला आपल्या पोराची आठवण यायला लागली. आई तिला म्हणतात ना, विदेशात जरी गेलेला मुलगा असेल ना, कोणत्या न कोणत्या कारणावरून तिची आठवण काढत राहते ना, तिला आई म्हणतात महाराज. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सीझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जी जन्म देते ना, तिला आई म्हणतात महाराज. आपला चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं मिळतील, पण आपला चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिला आई म्हणतात. दिवाळीचा आनंद प्रत्येक गावातल्या घरी साजरा होत होता. प्रत्येकाच्या घराला कलर दिलेले आहे, लाइटिंग सोडलेली आहे, आकाश दिवे लावलेले आहे, रांगोळ्या काढलेल्या आहे. पण गावात एकच घर असं होतं ना, तिथं ना कलर, ना लाइटिंग, ना आकाश दिवा, ना रांगोळी. पोरगं येतंय का नाही याच्याकडं परिवाराचं लक्ष लागलेलं होतं. तेवढ्यात एक पोस्टमन आला आणि पत्र हातात होतं, ते दिलं. आणि पत्रात असं लिहिलेलं होतं, आई उद्या सकाळच्या गाडीनं मी दिवाळीसाठी घरी येणार आहे. आईला एवढा आनंद झाला ना, पळतच गल्लीतल्या बायांकडे जाते, उद्या माझा बाळू घरी येणार आहे. 6 महिन्यानंतर आमचं पोरगं सुट्टीवर येणार आहे. आमची खरी दिवाळी उद्या चालू होणार आहे. चिमुरडी त्याची पोरगी आपल्या मैत्रिणीकडे जाते, उद्या माझे पप्पा येणार आहे, माझ्यासाठी खाऊ आणणारे, ड्रेस आणणारे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे दादा. कुणाला बाप येणाऱ्याचा आनंद, कुणाला मुलगा येणाऱ्याचा आनंद, कुणाला पती येणाऱ्याचा आनंद. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आणि त्या आनंदाच्या रात्री कुणाला झोप लागत नाही. असं आहे ना, दुःखाच्या रात्री झोप लागत नाही आणि आनंदाच्या रात्री कोणी झोपायला तयार नसतं महाराज. सूर्योदय होतो, पोरगी पप्पाची वाट पाहत दरवाजात बसते. तिची आई तिच्या शेजारी बसते. म्हातारी आईवडील खुर्ची टाकून बाहेर बसतात. सर्वांची नजर रस्त्याकडे लागलेली आहे. चित्र डोळ्यासमोर आणा. जशी जशी गाडीची वेळ जवळ येते ना महाराज, खेड्यात येणाऱ्या सहसा 3च गाड्या असतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ. सकाळची गाडी त्या गावामध्ये येते. एक एक माणूस बसमधून खाली उतरतो, पण आईची नजर दरवाजाकडे असते, माझं पोरगं कधी उतरतंय. 40-45 प्रवासी बसमधून खाली उतरतात, पण त्यापैकी हिचं पोरगं उतरत नाही, याचं तिला दुःख वाटतं. पण तिला म्हणते, अहो बाळू तर सकाळच्या गाडीने येतो बोलला होता, का आलं नसेल पोरगं? मला तर शंका वाटते. बाप म्हणतो, शंका कुशंका करू नको, लांबून यायचं त्याला, येईल दुपारच्या गाडीनं, आपण दुपारच्या गाडीची वाट पाहत बसू. सर्वजण दुपारच्या गाडीची वाट पाहत बसलेले असतात. एखादा चातक पक्षी जसं पावसाच्या थेंबाची वाट पाहतो, तसं परिवार दुपारच्या गाडीची वाट पाहत बसला होता. चित्र डोळ्यासमोर आणा. सर्वांची नजर रस्त्याकडे लागलेली आहे. दुपारच्या गाडीची वेळ झालेली आहे, पण त्या रस्त्यानं त्याच वेळेला दुपारची बस गाडीने येता एक मिलिटरीची फुलानं सजवलेली ॲम्ब्युलन्स गाडी येते आणि पाहेपर्यंत ती त्यांच्या दारात येऊन थांबते. त्या मायबापाला माहिती नसतं या गाडीत काय. तोच प्रसंग आहे या वर्षीच्या दिवाळीचा. कोल्हापूरचा ऋषिकेश जोंधळे. दिवाळीच्या दिवशी परिवाराला कळलं की आमचं पोरगं शहीद झालं, आणि भाऊबीजेच्या दिवशी बहीण ओवाळण्यासाठी नाही तर भावाला अग्नीचा डाग देण्यासाठी सज्ज राहावं लागलं महाराज. ही परिस्थिती आज लक्षात आणा. छाती बडून मायबाप रडायला लागली. बंद पेटी खाली उतरवली, बंद पेटी उघडली, तिरंग्यानं झाकलेला पोरगा आपलं पाहिलं. मायबाप रडायला लागले, पत्नी रडायला लागली, पण चिमुरड्या लेकराला कळत नव्हतं हे कशासाठी रडतात. पोरगी म्हणते, आई तुम्ही का रडता, पप्पा का बोलत नाही? आई तुम्ही का रडता, पप्पा का बोलत नाही? ती आई म्हणते, बाळा तुझ्या पप्पाला झोप लागली. आई मग उठव ना पप्पाला, पप्पा माझ्यासाठी ड्रेस आणणार होते ना, आई उठव ना पप्पाला. त्या लेकराला काय माहिती, माझे पप्पा आता कधीच उठणार नाही आणि माझे पप्पा कधीच बोलणार नाही. लहान लेकराच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख असतं लहान वयात बापाचा आधार जाणं. स्त्रीच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख असतं तरुण वयात पतीचा आधार जाणं. आणि म्हाताऱ्या माणसाच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख असतं म्हातारपणचा आधार असणारा पोरगा जाणं. आज कुणाचा तरी बाप या जगात राहिला नव्हता, कुणाचा तरी पती या जगात राहिला नव्हता, तर कुणाचा तरी म्हातारपणचा आधार असणारा पोरगा या जगातून निघून गेला होता. हसतं खेळतं घर, रस्त्यावर यायला वेळ लागला नाही महाराज. या कोरोनाच्या काळात असेच अनेक परिवार रस्त्यावर आले बघा. हसते खेळते परिवार या कोरोनानं उद्ध्वस्त केले, जसे मिलिटरीवाल्याचे परिवार झाले. त्या पोरीच्या भावना एका काव्यामध्ये व्यक्त करतात.
बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए। लौटाओगे आप जल्दी ऐसा कहकर चले गए, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए। फूल पुलिया सड़क आपने कहते हैं बम से उड़ा दिया, कैसे पढ़ूं और क्या करूं जो भविष्य मेरा चुरा लिया। लौटाओ पापा घर जल्दी अब तुम हम सब के लिए, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए। चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए, हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए। आ आ आ आम्ही तर गेलो, हे देशाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे। मिलिटरीवाल्याला जर विचारलं तुझी इच्छा काय, तर एकच सांगेल महाराज काय, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए। मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। तिरंगा उड़ाना कफन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। भारत माता की। बस या चैतन्याने जाग होण्याची गरज आहे। आणि पुन्हा एक जाता जाता जे आपल्यासाठी मरतात त्यांची आठवण करा, आणि आपल्या राम मंदिराचा निधी गोळा करणं चालू आहे। आपल्या गावातून जेवढा होईल तेवढा निधी आपण राम मंदिरासाठी द्या, कारण महाराज म्हणतात या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य ते म्हणजे रामाचं मंदिर। आपण त्याचे साक्षीदार आहोत, आपल्या समोर ते मंदिर बनतंय, म्हणून म्हणतात बनाएंगे मंदिर। आता असं नाही, बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण ते प्यारा है अवधपुरी का धाम। बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, सपना ये पूरा हो गया है। हमने थमन में ठाना, हर हद को हम पार किया है, देखा है ये जमाना। अब हम नहीं उस बड़ा दिल में जोश, चाहे कुछ भी हो अंजाम। बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण ते प्यारा है अवधपुरी का धाम। बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर। मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के। राम जी की डोली चले बोले बजरंग बली, भक्ति अयोध्या धाम के। राम जी का मंदिर बने, खुशियों के दीप जले, चाहे कुछ भी हो अंजाम। बन रहा है मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण ते प्यारा है अवधपुरी का धाम। बन रहा है मंदिर,
बन रहा है मंदिर। सियावर रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपण त्या राम मंदिराला होईल तेवढी मदत करा। आजच आमच्या गावातून आम्ही जेवढा निधी गोळा करून देता येईल तेवढा दिलेला आहे। आपण सुद्धा सर्वांनी आपल्या यथाशक्तीप्रमाणे राम मंदिराला मदत करा आणि या सप्ताहाला होईल तेवढी मदत करा। कारण महाराज एवढ्या वेळ आणि एवढं मटेरियल एका कीर्तनात वापराय मी काय मोकळा नाही। पण हे वातावरणच एवढं सुंदर आहे ना की त्याची तोड होत नाही। म्हणून एकच करेल, आपण या सप्ताहाला जी मदत करता येईल ती मदत करा, पण हा सप्ताह सुरू ठेवा एवढीच मी तुम्हाला विनंती करेन। म्हणून सिद्धेश्वर महाराजांच्या पाठीमागे आपण सर्वांनी राहा। बोलण्याच्या ओघात 5-10 मिनिटं जास्त झाली नाही करायला लावली, नाही तर मी 11च्या पुढे जात नाही। म्हणून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो। मृदंगाचार्य ओंकार महाराज, गायनाचार्य संतोष महाराज, नागेश महाराज, नंदू महाराज, श्रीराम महाराज, नामदेव महाराज, शुक्राचार्य महाराज, कृष्णा महाराज, सोपानजी महाराज, दादा महाराज, बाबा आहेत कृष्णा महाराजच का वा, कृष्णाजी महाराज शिंदे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि ज्यांची कथा आपण ऐकत आहात ते माझे न पाहता झालेले प्रेमात पडलेले आमचे मित्र, आमचे अनिल महाराज तुपे महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा। त्यांच्याकडे बघूनही मी थोडा खुल्लो बरं का, म्हणून महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। दादांना सुद्धा धन्यवाद देतो। पुनश्च एकदा माईकसाठी एकदा टाळ्या वाजवा छान।